तर चला मित्रांनो, आज आपण पोस्ट ऑफिसचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे बघूया. ही वेबसाईट तुम्हाला ॲड्रेस बारमध्ये टाकायची आहे. नंतर या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे. तर या ठिकाणी व्हॅलिडेट मोबाईल नंबरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती एक OTP तुम्हाला येईल. तो OTP टाकून तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल व्हेरीफाय करायचा आहे. तर या ठिकाणी आलेला OTP तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही तुमचा मोबाईल व्हेरीफाय करत नाही व ईमेल आय डी व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस करता येत नाही. तर या ठिकाणी मी माझी ईमेल आय डी टाकतोय. हे ईमेल आय डी सुद्धा व्हॅलिडेट आपल्याला करून घ्यायची मित्रांनो. ईमेल आय डी वरती सुद्धा एक OTP तुम्हाला आलेला असेल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. तर तर या ठिकाणी ईमेलवरचा OTP आपण टाकून घेऊया आणि सबमिट OTPला क्लिक करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपला ईमेल आय डी तसेच मोबाईल व्हेरीफाय झालेला आहे. या ठिकाणी तुमचं मार्कशीटवरती जे नाव असेल ते पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. तसेच खाली वडिलाचे नाव, नेक्स्ट डेट ऑफ बर्थ, तुमची जी जन्मतारीख असेल ती या ठिकाणी तुम्ही टाईप करून घ्यायची मित्रांनो. कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही याची काळजी नक्की घ्यायची आहे. तुमचं जेंडर, या ठिकाणी तुमची कम्युनिटी म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे ती या ठिकाणी निवडून तुम्ही 10वी कोणत्या स्टेटमध्ये पास झालेले आहेत ते स्टेट तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचं सर्कल इयर ऑफ पासिंग, तर या ठिकाणी तुम्ही इयर ऑफ पासिंग निवडून यायचं मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. तसेच सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्याच्या नंतर आपल्याला एक मेसेज दाखवला जाईल, फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटेड. तर आपली पहिली स्टेप या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे. तर आपण आता पुढच्या स्टेपकडे वळूया. या ठिकाणी आपण अगोदर भरलेली माहिती तुम्हाला दिसेल. तसेच पुढील माहिती भरायची तुम्हाला. तर या ठिकाणी 10 नंबरमध्ये तुम्हाला आधार नंबर टाईप करायचा आहे मित्रांनो. तुमचा जो तुमचा आधार नंबर असेल तो या ठिकाणी तुम्ही टाईप करून घ्यायचा आहे. या ठिकाणी स्टार दिलेले नाहीये. तर तुमची डिसेबिलिटी जर असेल तर ती या ठिकाणी तुम्ही यस करायचंय. जर डिसेबिलिटी नसेल तर नो करायचं मित्रांनो. तसंच तुमच्या 10वीच्या फॉर्ममध्ये आपल्या मार्कशीटमध्ये तुम्ही कोणते कोणते विषय घेऊन पास आउट झालेले ते विषय तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. तर ते झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही एखादं एम्प्लॉई वगैरे असेल तर यस करा किंवा नो करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो निवडायचा आहे मित्रांनो. मी अगोदरच फोटो सही स्कॅन करून ठेवलेली आहे. तर तुम्हालाही फोटो सही स्कॅन करून ठेवायची आहे आणि सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं. तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये भरलेली माहिती एकदा परत रिव्ह्यूमध्ये दाखवतोय. त्यामुळे तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, कॅटेगरी या सर्व दाखवल्या जातील. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला दिसेल. तो तसाच तुमच्या मोबाईलवरती पण तुम्हाला मिळेल. तुम्हाला कोणत्या सर्कलमध्ये अप्लाय करायचं आहे ते सर्कल या ठिकाणाहून तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो. मी महाराष्ट्र सर्कल निवडलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढील माहिती भरण्यासाठी परत एकदा एक OTP द्यावा लागेल. तो OTP टाईप केल्याच्या नंतरच तुम्हाला पुढच्या प्रोसेस करता येईल. तर आपण एकदा OTP टाईप करून घेऊ. या ठिकाणी OTP झाल्याच्या नंतर तुम्हाला कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं. OTP इनकरेक्ट दाखवलंय.
या ठिकाणी मी स्मॉलच्या ऐवजी कॅपिटल अक्षर टाईप केलेलं मित्रांनो, तेवढं बदल करून घेतोय. तर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट करायचं. ही माहिती फिलअप झाल्याच्या नंतर नेक्स्ट तुम्हाला तुमचा ॲड्रेस डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे. तर माझा जो एरिया आहे तो या ठिकाणी मी आता टाईप करतोय. तसेच माझी विलेज सिटी आणि माझं डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडून, तसेच तुमचा पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे. तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस व परमनंट ॲड्रेस जर सेम असेल, तुम्ही सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेसला क्लिक करून तो ॲड्रेस ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसेल. तसेच तुमचे मार्क कोणत्या प्रकारे 6 विषय घेऊन पास आउट झालेले आहेत, 750 पैकी किंवा 650 पैकी या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो. मी या ठिकाणी 750 निवडलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे विषय निवडायचे मित्रांनो. सेकंड लँग्वेज तुमची तुमच्या मार्कशीट वरती दिलेली आहे, त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायची आहे. तर या गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे मार्क फिलअप करायचे आहेत, म्हणजे टाईप करायचे. सायन्समध्ये तुम्हाला जे मार्क मिळालेले असतील, आता यानंतर या अगोदरचे 2001 मध्ये जे मार्कशीट आहेत त्यावरती 150 पैकी मार्क होते. तुम्हाला ह्यावेळेस म्हणजे आताचे जे पास आउट झालेले असतील त्यांना त्यांच्या मार्कशीट नुसार मार्क टाईप करून घ्यायचे आहेत. हे झाल्याच्या नंतर आपल्याला पुढची स्टेप येईल. तर या सर्व गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक फिलअप करून घ्यायच्या आहे मित्रांनो. खात्रीपूर्वक बघून घ्या की तुम्ही तुमचे मार्क व्यवस्थित भरलेले आहेत. हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करून पुढील स्टेप बघायची आहे. तर यामध्ये सर्कल अप्लाइंग फॉर महाराष्ट्र आपण ऑलरेडी निवडलेलं आहे. त्याने कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे ते डिव्हिजन आपण या ठिकाणी निवडणार आहोत. तर त्या निवडलेल्या डिव्हिजन मध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार उपलब्ध जागा तुम्हाला दाखवल्या जाईल. तर या जागेचा प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 1, 2 तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो. काळजीपूर्वक बघून या सर्व गोष्टी फिलअप करायच्या. तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. तर मी मोजक्याच जागेमध्ये अर्ज टाकतोय. तर तुम्ही अशा पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण जे तुम्हाला आलेले असतील त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. 1 ते 20 याप्रमाणे तुमच्या उपलब्ध जागेनुसार. यानंतर ज्या ठिकाणी आपल्या डिव्हिजन मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे ते डिव्हिजन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे मित्रांनो. तर मी ते निवडलेलं ऑलरेडी. या ठिकाणी डिक्लेरेशनला क्लिक करून आपण सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करणार आहोत. डाटा सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेज आपल्या समोर आलेला आहे. आपला डाटा सबमिट झालेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी फीस पेड करायची. तर या ठिकाणी मेक पेमेंटला क्लिक करतोय मित्रांनो. त्यानंतर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड, वॉलेट तुम्हाला जो मार्ग योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर ह्या QR कोडला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल.